यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ॲडव्होकेट साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। ॲडव्होकेट साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। खरं तर उच्च शिक्षित आणि शिक्षणामुळे खरं तर आता समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना मान सन्मान मिळाला असे एक दमदार युवा व्यक्तिमत्व प्रेरणादायी नेतृत्व सन्माननीय ॲडव्होकेट सुनील तोटावाड साहेब आदिवासी विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचा हा सन्मान या मंचावरती केला जातोय। चला लगेच सामना चालू करा। शिवकर टीम फिल्डिंग लावून घ्या, आपण लगेच सामना पण चालू करा। धन्यवाद सुनील दादा। आणि यानंतर ॲडव्होकेट लखन नाडेकर साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल। सन्माननीय ॲडव्होकेट लखन नाडेकर साहेब यांना आपण सन्मानित करूया। वाघाची वाडी चषक 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या पाहुण्यांचा हा विशेष सन्मान गोमा अनंत वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल ॲडव्होकेट लखन नाडेकर साहेबांचा। आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपण पुन्हा एकदा मनापासून खरं तर आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि यानंतर सन्माननीय अमोल भालेकर साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत। आदरणीय अमोलजी भालेकर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। अनंता घुटे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। चला मॅच चालू करा आपण लगेच। अमोल भालेकर साहेबांना मी इथे सन्मान करत आहोत। अनंता घुटे साहेबांचा हा सन्मान अनंता घुटे साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर आपण पाहता अमोल भालेकर साहेबांचा मी इथे सन्मान घेत आहोत। तदनंतर संपत वळवी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी अविनाश वाघ खरं तर एक उत्तम क्रिकेटर एक उत्तम व्यक्तिमत्व आयोजक अविनाश यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते संपत वळवी साहेबांचा सन्मान करावा। सामना सुरू होतोय। प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेल। मंचावरती पाहुण्यांचा सन्मान देखील या ठिकाणी संपन्न होतोय। पहिलाच बॉल तेज सरार ओमकार साठी हा होता बॉल यॉर्करचा वापर। पुढील सन्मान असेल सुमित जाधव ॲडव्होकेट सुमित जाधव साहेब। मी राजू वाघ यांना विनंती करतोय सन्माननीय ॲडव्होकेट सुमित जाधव यांचा आपण इथे सन्मान करावा। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं शब्द सुमरणे स्वागत। आपण जाऊया मॅचच्या दिशेने। ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज आमचे समालोचक मित्र दीपकजी फडके विहीगर। धन्यवाद। धन्यवाद रोशन भाई। एकूण पहिला चेंडू डॉट फेकला गेला। मयूर घरत गोलंदाजी मार्कवरती खोदून काढला चेंडूला सरळ बॅटने चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या मधून दमदार चौकार संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती। नक्कीच सहारा शिवकर संघ मैदानामध्ये खेळतोय। प्रणय 11 संकल्प 11 सहारा शिवकर संघ मैदानामध्ये खेळत असताना संघाचे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव मोहो त्यांना तुम्ही पाहू शकाल। एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते। 3 ओव्हरची मॅच पहिल्या चेंडूवरती डॉट त्यानंतर चौकार मयूर घरत एक सुंदर गोलंदाजी ऑफस्टिक वरती पडल्यानंतर हा चेंडू स्लोवर फेकला गेलाय। व्हेरिएशन गोलंदाजी करणे ही ज्याची ओळख राहिली आणि सारा टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे तो गोलंदाज मयूर एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा। आणि एकंदरीत गोपाल पाटील माजी सरपंच यशवंत पाटील यांच्या वतीने देखील सहारा शिवकर टीमला शुभेच्छा आल्या। त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आनंद दत्तात्रय ढवले साहेब सरपंच शिवकर यांच्या वतीने देखील सहारा शिवकर संघाला शुभेच्छा आल्या। त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत। खोदून काढला चेंडूला सुंदर फटका क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं पाहायला मिळालं जे थोडंसं वेगळ्या दिशेने जात होतं। त्यानंतर शेवटच्या क्षण लक्ष आलं आणि एक धाव मिळाली। त्यानंतर अद्विक एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा वैभव ढवळे साहेब यांच्या वतीने देखील या टीमला शुभेच्छा आल्या। त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकत असताना मयूर घरच दमदार गोलंदाजी राहिली। 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या ज्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला। आणि त्यानंतर यष्टी रक्षक उत्तम पाटील या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू मैदानामध्ये। फलंदाज ओमकार केंड आणि संकेत पाटील या फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल। संकेत पाटील पहिल्या चेंडूला सामोरं जाईल। सुंदर फटका फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती।
आणि कधी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं शाश्वत आपण पाहिलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. 9 धावा धावपल कधी लागल्या गेल्यात. पहिले षटक मार्गस्थ असताना मयूर घरचा हा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत बॅटचा फेस खोलला नाही आणि शेवटच्या लेटकटचा फटका तुम्ही पाहिलाय. स्लोवर चेंडू व्हेरिएशन चेंडू फेकला गेलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धन्यवाद दीपकजी फडके यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि यानंतर मी विनंती करेल, आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आजच्या या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती आदिवासी विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी तोटावाड साहेबांना विनंती करेन आपण या स्पर्धेबद्दल आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. सर्व खेळाडूंना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. शिवबाची साथ बिरसाची औलाद, शिवबाची साथ बिरसाची औलाद, मोडेल पण वाकणार नाही हाच माझा आदिवासी समाज. जय आदिवासी, जय आदिवासी. मित्रांनो, दरवर्षी या स्पर्धेला मी या ठिकाणी येत असतो, पण येत असताना त्यावेळेस आणि आताच्या स्पर्धेमध्ये एक वेगळा अनुभव येतोय. तो म्हणजे यापूर्वी या ग्राउंडवर पूर्ण आदिवासी समाजाचेच खेळाडू स्पर्धेमध्ये खेळत असत, पण यावर्षी असं नाही, तर ओपन क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी होतात. त्यामुळे मला माझ्या समाजाच्या सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं. मित्रांनो, कुठेतरी माझा समाज सर्व समाजाच्या सोबत मिळाला पाहिजे, मिसळला पाहिजे आणि आपल्या ज्या काही विचाराच्या देवाणघेवाण असतात ते या ठिकाणून झाल्या पाहिजे असं मला प्रत्येक वेळेस वाटत असतं. पण आता खरंच मला माझ्या समाजाच्या या आयोजकांचं आणि खेळाडूंचं खूप खूप अभिमान वाटतो की आपण या आदिवासी भागामध्ये पण एवढं सुंदर असं आयोजन केले. आणि मला वाटतं या परिसरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बक्षिसाचा हा चषक असेल. वाघाच्या वाडीचा माझा जिव्हाळा तसा खूप जुना आहे आणि सर्व मुलं माझ्या हक्काची आहेत. एवढंच काय, ते या परिसरातले सगळेच आजूबाजूचे आदिवासी गावं आहेत, त्या सर्वांचं प्रेम दरवर्षी मला मिळत असतं. पण गेल्या वर्षी किंवा याही वर्षी बऱ्याच जणांनी आमंत्रण दिलं, परंतु काही आता वकिली क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला वेळेच्या अभावी प्रत्येक ठिकाणी येणं शक्य होत नसतं. पण कुठेतरी आपल्या समाजाचे एवढे चांगले खेळाडू आणि या स्टेजला खेळतात, ओपन स्पर्धेमध्ये खेळतात, खूपच खरंच मनापासून अभिमान वाटतो मला. मित्रांनो, मला वाटतं की माझा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, शिकला पाहिजे, एवढा माझं ध्येय होताच. परंतु असं वाटतं की एवढं सगळं आयोजन बघितल्यावर माझा समाज कुठेतरी प्रगत झालाय आणि शिक्षणाचा नक्कीच फायदा होतो. 2013-14 मध्ये या परिसरामधून मुलं शिक्षणासाठी बाहेर पडत नव्हती, परंतु आजची परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये मुलं शिक्षणासाठी बाहेर पडतात आणि शिक्षण घेतात. आणि शिक्षण घेतल्यावर समाजाची काय प्रगती होते ते मला आज याच ठिकाणी हुबेहूब बघायला मिळते. माझ्या मुलांकडून आयोजन जे बघायला मिळतंय ते खूप सुंदर आहे, कारण शिक्षण असेल तरच आपली प्रगती. म्हणून आज या ठिकाणून मी या ठिकाणच्या सगळ्या मुलांना सांगतो की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत असताना तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतात, कुठल्याही अडचणी असो, कॉलेजच्या अडचणी असो, आश्रमशाळेच्या अडचणी असो, वसतिगृहाच्या अडचणी असो किंवा नामांकित इंग्लिश मीडियमच्या अडचणी असो, आपल्या भावा बहिणींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अडचणी येत असतील तर ते माझ्यापर्यंत आणा आणि सगळ्या समाजाला पुरेपूर शिक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे आणि शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. एवढंच काय, या समाजाच्या माझ्या मातीशी जुळलेल्या सगळ्या आदिवासी समाजासाठी मला अहोरात्र मेहनत करायला आवडते. मित्रांनो, सध्या माझ्यासारखे तरुण या एरियात तयार झालेले आहेत, माझ्यासारखे सुनील या एरियामध्ये तयार झालेले आहेत, माझ्यासारखे ॲडव्होकेट या एरियामधून तयार झालेले आहेत, जे की माझ्या सोबत होते, माझ्या वसतिगृहामध्ये होते. आज बरेचसे इथं देवीदास आहे, तो देखील ॲडव्होकेट झालेला आहे. अविनाश तर खेळामध्ये एवढा पारंगत झालेला आहे की त्याचे नावं मी यूट्यूबला बघतो आणि यूट्यूबला व्हिडिओ बघतो. एक सुंदर असं या ठिकाणी खेळ प्रदर्शन बघायला मिळतं. मित्रांनो, या ठिकाणी एवढी खंत आहे मला की या परिसरामध्ये अजूनही बालविवाह कमी झालेले नाही आहेत. माझ्या सगळ्या पालकांना आणि तरुणांना विनंती आहे
की या एरियामध्ये होणारे बालविवाह देखील थांबले पाहिजे. मी प्रत्येक वेळेस बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितलेत, बालविवाहाचे कायद्यामधून जे दुष्परिणाम होतात ते देखील सांगितलेत. एक कायद्याचा वकील म्हणून मला त्या गोष्टी खंत वाटतात, म्हणून हा स्टेज जरी नसला तरी मी या ठिकाणून सांगतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, तुम्ही खूप असं प्रेम दिलं आणि एवढा मला सन्मान दिला, त्याबद्दल आयोजकाचे खूप खूप आभार मानतो. मोरिया वाघाची वाडी आणि 1 स्टार वाघाची वाडी आयोजक हा जो स्पर्धा आहे ही खूपच सुंदर आणि मला भारावलेली आहे. आणि मला अपेक्षित नसणारं असं ओपनचे चषक आदिवासी भागात होत आहेत आणि आदिवासी मुलं ऑर्गनाईज करतायत. कुठंतरी आता मला माझे मुलं तयार झालेत याची मला मनापासून एक शाश्वती निर्माण होते. आणि मला तुम्ही मान द्यावा अशी कुठलीही अपेक्षा माझी नसते, पण या ठिकाणचं प्रेम बघून मला खरंच खूप चांगलं वाटलं. त्यामुळे मला बोलवल्याबद्दल अविनाश, देवीदास, अशोक या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय आदिवासी. अतिशय कणकर खरंतर भाषेमध्ये आणि आवाजामध्ये आपल्या समाजाबद्दल असणारी खरंतर त्यांची उत्कंठा किंबहुना आपल्या समाजाबद्दल असा जिव्हाळा त्याने आपल्या या खरंतर मनोगतातून व्यक्त केला आणि चांगला मेसेज दिला. बालविवाह मगाशीच आम्ही चर्चा केली. अविनाश तू लग्न कधी करणार, त्याने सांगितलं मी जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हाच मी लग्न करेन आणि हे प्रत्येकानेच आता करायला हवं. खूप चांगला मेसेज तुम्ही दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. धन्यवाद. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 15 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. संदीप पाटीलचे षटक, सुंदर गोलंदाजी राहिली. तर या दरम्यान सुप्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय अशोक कुमार शेट्टी साहेबांचं आगमन या मंचकाच्या दिशेने आपण होताना पाहता मी आयोजकांना विनंती करेन त्यांना सन्मानपूर्वक आपण मंचावरती घेऊन या. आणि आदरणीय रामचंद्र साहेब चप्पलगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील या ठिकाणी आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सुंदर गोलंदाजी, काय चेंडूची फेकी पाहिली. संदीप पाटीलचे षटक आणि पंचांचा इशारा आलाय की 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 15 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. जमण्याच्या ठिकाण विसावा हॉटेल आणि पडवेल एसटी स्टँड जवळ सर्वांनी जमायचे. जे आपल्या देशावरती भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी जर आपण पाहिलं वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि हिंदवी सेना पडवेल यांच्या वतीनं उद्या या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांना मृत्यू झाल्याप्रकरणी सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता उपस्थित राहावं. निलेश महाराज डवळे शिवकर यांच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आले आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. तर या दरम्यान आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक अशोक कुमार शेट्टी साहेब वाशी यांच्या ठिकाणी आगमन आणि त्याच वेळेला सन्माननीय रामचंद्र चिपळगावकर साहेब नेरूळ यांच्या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सिनियर सिटीजन आणि एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून या साहेबांच्या ठिकाणी आगमन आपण त्यांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. अजय भगतचा हे चेंडू तुम्ही पाहिलात. सुंदर गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप पाहायला मिळालं. उत्तम पाटीलला चेंडू सोडला, त्यानंतर सुंदर बॅकअप पाहिलं. एक धाव मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 22च्या सर्वांमध्ये एक धाव मिळेल. 16 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळाल्या. मागच्या सामन्यामध्ये देखील 31 धावा डिफेन्स खेळण्यात आला उसरली संघानं आणि या सामना जर नाणेफेक जिंकून प्रथम प्रणय 11 संकल्प 11 सहारा शिवकर संघ मैदानामध्ये खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये दमदार गोलंदाजी केली आहे. अजय भगत एक अनुभवी खेळाडू, अनेक वर्षे क्रिकेटच्या पटलावरती उल्लेखनीय कामगिरी करणार हा गुणवान खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. तेवढं चांगलं विश्लेषण उत्तमचं पाहिलं. उत्तम पाटील एक अनुभवी खेळाडू या टीमचा. सुंदर फटका बॅटच्या मधोमधाला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवरती 3 तिगडा आणि सुंदर प्रयत्न राहिलं मयूरचं त्या ठिकाणी. मयूर घरचं दमदार एफर्ट राहिलं. 100% प्रयत्न राहिलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. चेंडू अगदी हातामध्ये देखील विसावलाय पण शेवटच्या क्षणाला बॉडीचा बॅलन्स बिघडलाय आणि चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावाने संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळाल्यात. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील
या स्पर्धेमध्ये शिवकर संघ म्हटला की ज्यामध्ये सूरज सारखा एक आक्रमक खेळाडू या टीम मध्ये, प्रणय म्हात्रे सारखा खेळाडू या टीम मध्ये, एक यंगस्टार खेळाडू तुम्हाला पाहायला म्हणजे नयन पाटीलला देखील तुम्ही या टीम मध्ये खेळताना पाहू शकाल. आज प्रणय म्हात्रे या संघामध्ये नसणार आहे, परंतु काय कामगिरी राहिली या टीमची. संदीप पाटीलचा मी आवर्जून उल्लेख करेल, कारण 2 ते 3 वर्षापूर्वी हा खेळाडू गोलंदाजीमध्ये कांचनदादा पालकर बॅकफुटला गेला होता. उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय संदीप पाटील, चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद 3ऱ्या क्रमांकाचा 18 या आकड्यावरती. का 11 श्रीराम चिंचवली संघाचा कर्णधार आणि एका बाजूला यंगस्टार वाजे विठ्ठल सर यांचा संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सुपर 12ची तिसरी लढत असेल. दोन्ही कर्णधार पहिलं सत्र समाप्त होण्याअगोदर टॉससाठी मंचावरती या. धन्यवाद. नक्कीच पहिल्या सामन्यापासूनच आपण ते सांगितलंय, जो संघानायक उपस्थित नसेल त्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ते विनंती असेल यंगस्टर वाजे आणि मिहिका 11 श्रीराम 11 चिंचोली संघ, या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी संपर्क साधा. गोलंदाज अजय भगत, गोलंदाजी मार्कवरती मितेश केनी, नौका खेळाडू मैदानामध्ये वेगवान गोलंदाजी, डीप लॉंग ऑन मिड विकेट मध्ये चेंडू जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 19 धावा धाव फलकावरती. काय खेळ राहिलाय. कांचनदादा पालकर सहारा शिवकर संघाचा उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु चिंचपाडा संघाला देखील कोण विसरेल. बेलोलीच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील 1 क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ मैदानामध्ये सुंदर खेळ ज्या ठिकाणी आपण पाहिला होता ओमकार केणीचा, संकेत पाटीलचा, आणि या मैदानामध्ये थोडंसं अपयश पाहायला मिळालं. सलामीची मिडल ऑर्डरला चांगली कामगिरी करावी लागली. ऑफस्टिक वरती चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा होता की अवंत दाबीने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. नेमकी गोलंदाज आणि फलंदाजा अभ्यास केलाय कांचनदादा पालकर, कारण चिंचपाडा संघाचे फलंदाज ऑन साइडला आपण चौकार पाहिला, लेटकटचा सुंदर फटका पाहिला, त्यानंतर गोलंदाजाने लाईन आणि लेंथ वरती संपूर्ण नियंत्रण ठेवलंय. चेंडू ऑफस्टिक वरती फेकले मध्ये यश लाभलं गेलंय आणि तिथून मात्र थोडासा बॅकफुटला गेलाय. म्हणजे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये किमान एखादा चौकार किंवा षटकाराची अपेक्षा करतो चिंचपाडा संघ. स्वर्गीय प्रदीप दादा 11 चिंचपाडा टीम मैदानामध्ये खेळत असताना कट केला, क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकातील लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील आणि 2 संघनायक या ठिकाणी तुम्हाला टॉससाठी संपर्क साधायचे, याकडे देखील लक्ष असू द्या. विठ्ठल पाटील सर, वाजे संघाचा संघनायक अजय, आणि त्यानंतर चिंचवली संघाचा संघनायक, दोन्ही बरोबर आलेत या टॉससाठी. कोणासाठी आज वाट पाहिली जाणार नाही. बॅटची कडा, वेगवान चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न, आणि एकंदरीत जर आपण पाहिलं फलंदाज या ठिकाणी बाद झालाय धावचीच्या स्वरूपामध्ये. तशा प्रकारे धाव देखील नसणार आहे, पण ते सांगत असताना, आणि 3 ओव्हरमध्ये कांचनदादा पालकर एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली 22 धावा धावफलकावर लागल्या, 23 धावांचा पल्ला गाठायचे. तर याच दरम्यान आदरणीय नारायण सांबरी साहेब यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. दोदानी गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व नारायण सांबरी साहेब या मंचावरती आपलं स्वागत. तर आम्ही टॉस घेत आहोत 2 टीममध्ये, चिंचवली आणि एका बाजूला वाजे. सन्माननीय अशोक कुमार शेट्टी साहेब यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस संपन्न करत आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीनं आम्हाला तब्बल रोख रुपये 10,000चं आर्थिक डोनेशन लाभलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इकडे सर. सामना 3 षटकांचा असेल. आदरणीय अशोक कुमार शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान खरं टॉस केला जाईल. टेल कॉल वाजे संघाकडून अँड इट्स हेड. निर्णय चिंचवली संघ तुमचा काय असेल? फील्ड पास. थँक्यू. तर आपण लगेच सन्मानाकडे जाऊया. आदरणीय अशोक कुमार शेट्टी साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून काळूराम वाघ साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वाशी गावचे सन्माननीय अशोक कुमार शेट्टी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गावातील प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि खऱ्या अर्थाने या परिसराशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध असणारे आदरणीय अशोक कुमार शेट्टी साहेबांचा हा सन्मान या मंचकावरती होतोय.
मायेची उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. धन्यवाद. पुढचा सन्मान असेल रामचंद्र चिपळगावकर साहेब नेरुळ. आदरणीय रामचंद्र चिपळगावकर नेरुळ आणखीन एक सिनियर सिटीजन आणि त्यांचा आपण सन्मान करूया. समाजसेवक चिपळगावकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मंचावरती. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा शिवकर संघ. कानूवीर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही इथे सन्मान घेत आहोत. रामचंद्र चिपळगावकर साहेब ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख राहिली आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी वाघाची वाडी चषकामध्ये आपण होताना पाहत आहे. खरं तर ही स्पर्धा यूट्यूबवरती सध्या लाईव्ह चालू आहे. बऱ्याच ठिकाणी मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या देखील बरेच जण पाहतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा वाघाची वाडी यांच्या वतीनं आपलं स्वागत. सन्माननीय नारायण सांबरी साहेब धोदानी, नारायण चौधरी साहेबांचा मी सांबरी साहेबांचा पण इथे सन्मान करूया. चला शिवकर संघ सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवा. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल शिवकर संघाला. तर नारायण सांबरी साहेबांचा इथे सन्मान केला जातोय मंचावरती. तर गोमा वाघ साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल नारायण सांबरी साहेबांचा. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे असतील आमचे मित्र दीपक फडके. थँक्यू. या स्पर्धेसाठी आदरणीय अशोक कुमार शेट्टी साहेब, आदरणीय रामचंद्र चिपळगावकर साहेब यांच्या वतीने तब्बल 10,000चं आम्हाला आर्थिक खरं डोनेशन मिळालं. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय संतोष चौधरी यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आदरणीय संतोषजी चौधरी यांना विनंती राहील. ॲडव्होकेट ॲडव्होकेट संतोष चौधरी साहेबांचा सन्मान मंचावरती आज खरं तर ॲडव्होकेट यांचा ताफा आपण पाहताय. स्वतः सुनील दादा देखील आपण पाहताय मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना संतोष चौधरी साहेबांचा सन्मान करतील आमचे मित्र राजू वाघ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर पुढील सत्रामध्ये आपण बोलणार आहोत आकाश शेलके यांच्याकडे. यस थैंक यू. मन के जीते जीत है, मन के हारे हार, बिन लढे जो छोड़ गए मैदान उन पर है धिक्कार. लढाईला आरंभ झालाय. टार्गेट छोटंच आहे. कसा फाईट बॅक देईल चिंचपाडा संघ याकडे आपण जरूर लक्ष देऊयात. रन चोरायचा धाडस आहे तिकडे सूरज. मिसअंडरस्टँडिंग आणि पहा आता ओ हे काय घडलंय पहा मैदानामध्ये. टार्गेट छोटा आहे. मयूरला माहिती आहे की जास्त काही वेगळं करायची गरज नाही आहे. सूरजचा प्रयत्न जरूर होता धाव चोरायचा. स्ट्राईक त्यानं सोडलीच नव्हती अखेरकार आणि असं वाटलं की विकेट येईल की काय, परंतु तसं काही घडलं नाही. कारण पकडता पकडता आपण पाहिलं 2 वेळा चूक झाली. संकेत पाटील देखील आपण पाहिलं की यस्ट्या हिट करण्यासाठी चकला गेला आणि त्याचं जीवनदान सूरजला. सूरजचं पूर्णपणे फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. सलग 2 डॉट बॉल आपण पाहतो मयूर घरात खेळलेला आहे. पाठलाग 4 ओव्हरमध्ये 23 धावांचा आहे 3 ओव्हरमध्ये. विकेट बॅटच्या मधोमध फटका छान. सुपर पॉवरफुल पंच. सरळ बॅट न खेळलेला स्ट्रोक षटकार. मध्ये राईट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला आणि तो आपण मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून बघितला. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा खालती राहिलेला आहे आणि त्याचा पूर्णपणे आपण पाहतोय फायदा आता गोलंदाजाला मिळाला आहे. डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडून आपण पाहतोय इथून एका 0 अंकाला गोलंदाजच्या रखाना बॉक्समध्ये आपण इथे रेखाटलं जाताना पाहतोय.
मयूर घरत आणि सूरज पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा बिनगड्याचा मोबदला. पॉवर प्लेला सुरुवात. ऑफ साईडचा दिशा आणि त्यामध्ये लॉंग ऑफ कडे बॉल. मिड ऑफ आपण पाहिलं थोडं आतमध्ये आणि त्याचा फायदा उचलला. गॅपमधून हा चेंडू खेळला होता. एक धाव घेण्यासाठी मयूर घरतनं या स्ट्रोकची केलेली निवड. स्ट्राईक रोटेट होईल सूरज पाटील याच्याकडे. सिंगलनं धावसंख्या फलक आता आपण पाहतोय पुढे जाईल. एकूण आपल्याला धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळतील. षटकारानंतर आलेली सिंगल धावफलकाला थोडासा आपण पाहतो आकार देते. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. गॅपमधून खेळलेत. पॉइंटच्या अगदी अलीकडच्या बाजूने बॉल एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. की षटकामध्ये ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले मध्ये संकेत पाटील थोडासा आपण पाहिलं की तो डिस झालाय. कारण ज्या आपण पाहतो हेतून गोलंदाजी करायची होती ती गोलंदाजी आपल्याला पाहायलाच मिळाली नाही असं म्हणावं लागेल. कारण 11 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमधून आणि एकही गड्याचा मोबदला नाही. संधी जरूर निर्माण झाली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही. टीमची धावसंख्या आपण पाहतोय आता 11 टोटल काढला आपल्याला धावा पाहायला मिळतात. कुठलाही लॉस नाहीये सध्या. मयूर घरतचा सूरज पाटील 2 फलंदाज. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मयूर घरत पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड सूरजकडे. गोलंदाजीचा जो भार आहे तो टीम चिंचपाडाकडून सुलभ केन याच्याकडे. हा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये बॉल जातोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न. सेकंडसाठी येतील का प्रश्न परंतु नाही. नकार आहे समोरून. सूरजकडून आपण पाहतोय इथे थांबण्याचा निर्णय घेतलाय. सूरज इतक्या चांगल्या कॅलिबरचा खेळाडू आहे. खास करून पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा फलंदाज आहे. यंदाचा हंगाम आणि त्यामध्ये सिद्धी केरळचं मैदान तिथे आपण पाहिलं 50 धावांची विस्फोटक खेळी या खेळाडूच्या नावावरती आपल्याला एक हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर या खेळाडूचा पाहायला मिळाला. त्यामुळे या खेळाडूच्या कॅलिबर आणि या खेळाडूच्या आपण क्लासबद्दल चर्चा जरूर करू शकतो. चांगला खेळाडू टीम सहारा शिवकरचा. ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑन तिकडे तैनात आहे. 1 बाउन्स कलेक्शन. सिंगल मिळेल. एका दाव्यानं समंजसपणा देखील. दुसरा दावेचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय नाहीये. कारण त्यांना माहिती आहे धावा ज्या आहेत त्या सिंगल डबलनं आपण बनवू शकतो आणि पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी या धावा आपल्यासाठी पुरेसात. क्वालिफिकेशन मॅच पात्रता फेरीचा सामना जिकडे आपण पाहतो इथून सामना जिंकल्यानंतर बक्षीस पात्र फेरीसाठी निवड होणार आहे आणि त्यासाठी लढाई चालू आहे. या लढाईची चर्चा राहिली आहे. सुपर 12चे सामने आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू आपण पाहतोय. अंपायर सिग्नल नो बॉल कॉल आणि त्यामध्ये आपण पाहतोय बोनस मिळतोय. धावा चोरल्या जात आहेत. 2 सहजतेनं हाताळलेल्या आहेत. क्या बात आहे. अप्रतिम आपण पाहतोय. आता इथे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच फलंदाजी. 3चा बोनस मिळालाय. 9+2 3 16 आकड्यावरती टीम जाऊन पोहोचेल. करंटली 12च्या सरासरीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 23चा पाठलाग. माता फक्त 7 धावांची गरज टीम संकल्प अँड प्रणय भूषण 11 सहारा शिवकर या टीमला. हॅलो धन्यवाद ॲडव्होकेट सुनील दादा तोटावाड साहेब. आपण या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा आम्ही खरं तर बागाची वाडी ग्रामस्थ आणि 1 स्टार आणि मोरिया 11 क्रिकेट संघ बागाची वाडी यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार इथे आम्ही व्यक्त करतोय. मॅच चालू ठेवा. आपण षटक कंप्लीट करा. सूरज ढवले यांच्याकडून आपण पाहतो मयूरसाठी सिक्सरसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. तो षटकार लगावून सामना फिनिश करेल का प्रश्न. एका धाव्यानं आपण पाहतोय टीमच्या टोटलला 17 हा आकडा आता इथून पाहायला जरूर मिळाला आहे. टीमच्या टोटलमध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावा पाहायला मिळतात. जिकडे कुठलाही लॉस अद्यापपर्यंत नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळते. ओ द विकेट. मिड विकेट टार्गेट विनिंग शॉट आणि सूरज हा सामना आपण पाहतो आता एक हाती संपवलाय.
5 वरती खेळत होता त्यामध्ये आलेला षटकार टीमला विजयाचा आपण पाहतोय मार्गाने नेऊन सोडतोय आणि सुपर 6 साठी आपण पाहतोय क्वालिफाय झालेला हा दुसरा संघ आपल्याला सापडतो. चला चिंचवली संघ लगेच मैदानात दाबा घ्या. लाईनअप मध्ये मैदानाकडे चला. टॉस जिंकला चिंचवली संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय त्यामुळे लगेचच आपण मैदानात ताबा घ्या आणि त्याच वेळेला विनंती राहील वाजे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. हार्ड लक टीम.